नमस्कार. हजारो जाती, पोटजाती, उपजाती, जगाच्या पाठीवरचे सगळे धर्म, प्रांत, प्रदेश, भाषा आणि वंश असलेला हा भारत देश, ज्याला 800 दरवाजे आणि 900 खिडक्या, म्हणून विन्स्टन चर्चिलांनी असं बाकीत नोंदवलं होतं की या देशामध्ये कधीच लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. परंतु अशा कालखंडामध्ये संविधानाच्या माध्यमातून जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा जन्म याच देशामध्ये झाला होता. परंतु भारतामध्ये लोकशाही गणराज्याची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत मातीच्या पोटातून जन्म घेणारा राजा आता मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला. मी असं म्हटलं जाऊ लागलं, जर तुम्हाला मतांचं भरघोस पीक घ्यायचं असेल तर दुष्काळात होरपळणारी एखादी जमीन निवडावी, त्यावर आश्वासनांचा भरघोस पाऊस पडावा, अशी राजकीय स्थिती आणि परिस्थिती याच देशाच्या लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये तयार करण्यात आली होती. सत्याचा उगम स्थान असलेली ही भारतीय जनता ज्यावेळी संविधानाने दिलेले सगळे हक्क, अधिकार गहाण ठेवायला लागते आणि आपल्या मताचा भाव ठरवायला लागते ना, त्यावेळी अरिस्टॉटल जे म्हटलं होतं ते आठवायला लागतं की तुमचे नेते भ्रष्ट असतील तर त्या नेत्यांना निवडून देणारी जनता देखील तितकीच भ्रष्ट असते. म्हणूनच की काय, निवडणुकीच्या काळामध्ये भरतो इथं बाजार माणसांचा, तोही माणसांसाठीच. विकतला जातो आणि विकत घेतलाही जातो मतदार, अगदी खेळण्यासारखा. बाप बदलावा तसे बदलले जातात पक्ष, नि केली जाते भाषा. लोकशाहीला जन्म देणाऱ्या संविधानाला बदलवण्याची नि पेरले जातात सुरुंग लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये, आणि तयार केलं जातं नवीन आव्हान याच देशाच्या संविधानापुढे. अर्थात तोच विषय बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी पाटील यश रवींद्र. विषय म्हणतोय भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि लोकशाही टिकवण्यासाठी युवकांची जबाबदारी. विषयाच्या सुरुवातीला स्पष्ट करायचं आहे की माणसांना माणसांचे हक्क आणि अधिकार बहाल करून त्यासाठी सशक्त यंत्रणा उभारण्याचं कार्य हे भारतीय संविधान करत असतं. म्हणून नेल्सन मंडेलांना भारतीय संविधान मानव क्रांतीच्या लढ्यातील आरसा वाटतं. ब्रिटिश विचारवंत जॉर्ज वेट यांना भारतीय संविधान हा उत्क्रांतीचा मार्ग वाटतो. ऑस्टिन ग्रॅनविल यांनी भारतीय संविधानाला राष्ट्राची कोनशिला ठरवलं होतं आणि महात्मा गांधी भारतीय संविधानाला लोकशाहीचा आवाज ठरवायला लागतात. पण आजचं वर्तमान पाहिलं तर जंतर मंतरवरती संविधानाच्या प्रती जाळण्याचा प्रयत्न केला जातो. कलमांमध्ये छुप्या पद्धतीचे बदल केले जातात. स्वस्वार्थासाठी कलमांमध्ये अनेक नवीन पळवाटा इथल्याच राजकीय नेते मंडळी यांच्याकडून तयार करून संविधानासमोर नवीन आव्हान तयार केलं जात असतं. एकेकाळी आपण फक्त संविधानाची प्रत जाणत होतो, पण आता या देशामध्ये संविधान नाकारण्याची नवीन फॅन्टसी रुजू झालेली आहे. म्हणजे 20 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तराखंड या राज्यानं भारताचं संविधान नाकारून टाकलं होतं. कारण भारतीय संविधान तुम्हाला कुठल्याही धार्मिक स्थळावर जाण्यासाठी मज्जाव करत नाही, पण जर तुम्हाला उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला जायचं असेल तर तुम्हाला हिंदू असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार होतं. आणि अशी मागणी खुद्द दस्तूर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. म्हणजेच काय, धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशाला आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या संविधानाला आता धर्मामुळे नवीन आव्हान तयार होताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे. संविधानातील कलम 15 तुम्हाला समता शिकवत असते, पण तुम्ही याच समतेच्या नावाखाली समाज आणि जनता यांच्या स्वार्थाच्या मध्ये जाऊन उभे राहता. त्यावेळी तुमचा देखील पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी केला जात असतो. संविधानातील कलम 25 तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देतं, पण मग एका बाजूला राम शाकाहारी होता का मांसाहारी होता, राम मंदिर आणि मस्जिद यावरून वाद घातले जात असतात. संविधानातील कलम 25 तुम्हाला शोषणाविरुद्धचा हक्क देत असतो, पण पाहायला गेलं तर मणिपूर मधल्या महिलांची नग्न धिंड काढली जात असते. ती नग्न धिंड फक्त त्या महिलांची नसते, तर ती नग्न धिंड या देशाची, या संविधानाची आणि या लोकशाहीची देखील असते. ही मूलभूत बाब तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. संविधानाचा खरा आत्मा कलम 19 आहे, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरच नवीन आव्हान तयार झालेलं आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टिकाव करण्याचं कार्य इथले पत्रकार मंडळी करत असतात. पण आजच्या पत्रकारांचं केलं काय जातं, रवीश कुमारांच्या एनडीटीव्हीवर बंदी घातली जाते. हिंदू ग्रामरचे संपादक पी साईनाथांना घरी बसावं लागतं. अविनाश दिके, जयदीप फाडेकर, नितीन वकाले, सचिन परब यासारख्या कित्येक प्रसिद्ध पत्रकारांना अलगद पत्रकारितेच्या रिंगणात बाहेर फेकलं जातं. आणि आणखीन ज्यांचे गळफास आवडायचे आहेत अशांची वेटिंग लिस्टच मला केंद्र सरकारकडे तयार असलेली पाहायला मिळू लागते. एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे संविधानापुढे नवीन आव्हानं तयार झालेली आहेत. विषयाची पुढची बाजू अशी की संयोजकांनी या विषयामध्ये लोकशाही टिकवण्याबद्दल भाष्य केलेलं आहे. म्हणजे या देशात लोकशाही नाही का, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. सध्याची लोकशाही पाहिली तर माझ्यासारख्या युवकांना लक्षात येऊ लागतं, या देशाची सत्ता मिळवणं काही एका माणसाचं काम नाही. सत्ता मिळवण्यासाठी फार मोठा राजकीय पक्ष असावा लागतो. हे पक्ष वेगवेगळ्या विचारधारेतून तयार होतात. मग ही विचारधारा सत्तेच्या खुर्चीला ग्रासण्याचं काम करत असतात आणि याच विचारधारेमधून त्या विचारधारा संविधानाला किंवा लोकशाहीच्या हिताच्या आहेत की नाही हे कोणीही तपासून पाहत नाही. आणि म्हणूनच वी आर नॉट राईटिस्ट, वी आर नॉट लेफ्टिस्ट,
वी आर ओनली अपॉर्च्युनिटीज. म्हणजे ना आम्ही उजवे आहोत ना डावे आहोत, आम्ही फक्त आणि फक्त संधी साधू आहोत असं इथले राजकीय नेते भाष्य करायला लागतात ना, त्यावेळी लोकशाही टिकवण्याची खरी गरज तुमच्या आमच्यासारख्या युवकांवर असते. सर्वप्रथम युवकांनी काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम युवकांनी मतदानाचा दिवस, सुट्टीचा दिवस साजरा न करता आधी मतदान केलं पाहिजे. सध्याच्या युवकांकडे पाहिलं तर मला जुनी तुर्किश काळातील म्हण आठवायला लागते की जंगलातील झाडं कुऱ्हाडीनं कापली जात होती, तरी देखील जंगलातील झाडांनी ठरवलं आपण कुऱ्हाडीलाच मतदान द्यायचं, कारण कुऱ्हाडीत लागलेलं लाकूड त्यांच्या समाजाचं आणि त्यांच्या जातीचं होतं. अगदी अशाच रीतीनं धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली इथले मतदार, इथले युवक अंधभक्त झालेले आम्हाला पाहायला मिळत आहेत. या अंधभक्तीतून युवकांनी बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. मग युवकांनी केलं काय पाहिजे, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे इंग्लंड त्यांचं दुसरं महायुद्ध विन्स्टन चर्चिलांमुळे जिंकलं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर तिथं निवडणुका लागल्या, निवडणुकीचे निकाल आले, विन्स्टन चर्चिल निवडणुकीतून पडले होते. त्यावेळी तिथल्या पत्रकारांनी तिथल्या युवक मतदारांना प्रश्न विचारला, अहो ज्या माणसामुळे तुम्ही दुसरं महायुद्ध जिंकलं त्यालाच तुम्ही निवडणुकीतून पाडलं. त्यावेळी तिथल्या युवक असणाऱ्या मतदारांनी उत्तर दिलं की विन्स्टन चर्चिल हे युद्धाच्या काळात चांगले होते, शांततेच्या काळात नाही. ही राजकीय समज साक्षर तुमच्या आमच्यासारख्या युवकांना आली पाहिजे. निर्भय बनोच्या चळवळीमध्ये प्रत्येक युवकाने सहभाग घेतला पाहिजे. संभाजी भगत जी संविधान बचावाची रॅली काढत आहेत त्या रॅलीमध्ये प्रत्येक युवकानं सहभाग घेतला पाहिजे, तेव्हाच ही लोकशाही टिकणार आहे. आणि विषयाचा शेवट करत असताना उत्तम कांबळे यांच्या शब्दात इतकंच की नागरी शास्त्राच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळून कधीच उत्तम नागरिक होता येत नसतं. त्यासाठीचा मार्ग हा संविधानातून जात असतो. संविधानाच्या मार्गातून तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक युवकानं चालावं, संविधानाचं रक्षण करावं. जर संविधान टिकलं तर लोकशाही टिकणारच आहे आणि ती लोकशाही टिकावी इतकाच माफक आशावाद, मनपूर्वक धन्यवाद. शेवटी अब्बास तबीश यांच्या शब्दात इतकंच की पाणी आप में भरकर लाया जा सकता है, अब भी जलता हुआ शहर बचाया जा सकता है, अब भी जलता हुआ शहर बचाया जा सकता है. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.